उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे 2025चा महाकुंभ मेळा चालू आहे। दर 12 वर्षांनी होणारा हा कुंभमेळा जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे। हा कुंभमेळा 13 जानेवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। दरम्यान या महाकुंभ मेळ्यात माळा विकणारी सुंदर मुलगी समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। या मुलीचं नाव मोनालिसा भोसले असं आहे। मोनालिसा मूळची मध्य प्रदेशमधील इंदूरची रहिवासी आहे। देखणं रूप आणि समाज माध्यमावर मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सर्वच जण तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते। मात्र मोनालिसाला आता या लोकांचा त्रास होऊ लागला आहे। त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला इंदूरला पाठवलं आहे। महाकुंभ मेळ्यात माळांची विक्री होत नसून लोकांकडून मानसिक त्रास होत असल्याचं तिनं स्वतः सांगितलं आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सुंदर डोळे आणि रेखीव चेहऱ्यामुळे मोनालिसाला प्रसिद्धी मिळाली असली तरी ही प्रसिद्धीच तिच्या पोटावर उठली आहे। या प्रसिद्धीमुळे तिला महाकुंभ मेळा सोडून घरी जाणं भाग पडलं आहे। तसेच तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सुरक्षिततेसाठी तिला एका साधूच्या शिबिरात आश्रय घ्यावा लागला। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 4-5 दिवसापासून मोनालिसा घरातून बाहेर पडली की तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी लोक गर्दी करत आहे। अनेक जण तिच्याशी जबरदस्ती बोलण्याचा, तिला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करीत आहे। काही लोकांनी तिला महाकुंभ मेळ्यात उचलून नेण्याची धमकी दिली। त्यामुळे तिच्या कुटुंबाला तिची काळजी वाटू लागली आहे। परिणामी तिला महाकुंभ मेळा सोडून जावं लागलं। कुंभमेळ्यात अथवा घराच्या आसपास मोनालिसा दिसल्यावर अनेक जण तिच्याकडे सेल्फीची मागणी करताना दिसून येते। दरम्यान तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे। महाकुंभ मेळ्यात दर्शनासाठी आलेले भाविक रांगा लावून तिच्याबरोबर फोटो काढत होते। अनेक यूट्यूबर्स, रील स्टार्स तिच्याबरोबर व्हिडिओ चित्रित करण्याची मागणी करताना दिसत आहे। अनेक जण तिच्या परवानगीशिवाय तिचे व्हिडिओ चित्रित करत आहे। तिला कुंभ मेळ्यात फिरणं देखील अवघड झालं होतं। शेवटी सुरक्षेसाठी तिला एका साधूच्या शिबिरात आश्रय घ्यावा लागला। गेल्या 2 दिवसापासून तिला कुंभ मेळ्यात व घराच्या आसपास तोंडाला स्कार्फ बांधून फिरावं लागलं होतं।